अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. आज श्री दत्त बावनी हा 52 गुरुचरित्र श्लोकी, गुरुचरित्राच्या अध्यायाप्रमाणे एक एक श्लोक बनवलेले असे 52 श्लोकी श्री दत्त बावनी आपल्याला आज येथे मी तुम्हाला त्याची माहिती आणि ते सांगणार आहे. हा दत्त बावनी श्लोकाचं जे हे ग्रंथ, छोटा ग्रंथ म्हणूया आपण, हे कशासाठी वाचायचं तर आपल्याला मानवाच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान मिळवण्यासाठी. धकाधकीच्या या जीवनात सध्या आपल्याला समाधान मिळत नाही, सुख मिळत नाही, शांती मिळत नाही. जो तो नुसता पळतोय पण मनाची शांती, सुख कुठेतरी हरवले. त्यासाठी हे दत्त बावनी श्लोकाचं हे गुरुचरित्राचे श्लोकाचं हे दत्त बावनी छोटं ग्रंथ तुम्ही जर वाचला तर आपल्या मानवी जीवनात खूप फरक पडतो व आपल्याला खूप छान वाटतं. श्री दत्त बावनी. जय योगीश्वर दत्त दयाळ, तूच एक जगमा प्रतिपाळ. अत्र्य अनुसया करी निमित्त, प्रगट्यो जग कारण निश्चित. ब्रह्मा हरिहरनो अवतार, शरणागतनो तारणहार. अंतर्यामी सच्चित सुख, बहार सद्गुरु द्विभुज सुमुख. झोळी अन्नपूर्णा करमाय, शांती कमंडल कर सोहाय. क्याय चतुर्भुज षडभुज सार, अनंत बाहू तू निर्धार. आव्यो शरणे बाळ अजान, ऊठ दिगंबर चाल्या प्राण. सुनी अर्जुन केरो साद, रिझ्यो पूर्वे तू साक्षात. दिधी रिद्धी सिद्धी अपार, अंते मुक्ती महापद सार. किधो आजे केम विलंब, तुझविण मुजमे ना आलंब. विष्णु शर्म द्विज तार्यो एम, जम्यो श्राद्धमा देखी प्रेम. जंब दैत्यधी त्रास्या देव, किधी मेरते त्या ततखेव. विस्तारी मायादिती सुख, इंद्र करे हणाव्य तूर्त. एवी लीला कैकै सर्व, किधी वर्णवे कोते शर्व. दोड्यो आयु सुतने काम, किधो येणे ते निष्काम. बोध्या यदुने परशुराम, साध्य देव प्रल्हाद काम. एवी तारी कृपा अगाध, केम सुनेना मारो साध. दोड अंतना देखा अनंत, मा कर अवधच शिशुनो अंत. जोई द्विजश्री करो स्नेह, थयो पुत्र तू निसंदेह. स्मर्तु ग्रामी कलितार कृपाळ, तार्यो धोबी छेक गमार. पेट पिडती तार्यो विप्र, ब्राह्मण शेठ उगायो क्षिप्र. करे केमना मारो वार, जो आणि गम एक ज्वार. शुष्क काष्टने आण्या पत्र, थयो केम उदासीन अत्र. जर्जर वंध्या केरा स्वप्न, कर्या सफळते सुतना कृष्ण. करी दूर ब्राह्मण कोड, किधा पूर्ण एना कोड. वंध्या भेस दुजवी देव, हरियु दारिद्र्य ते ततखेव. झालर खाई निझयो एम, दिधो सुवर्ण घट सप्रेम. ब्राह्मण स्त्रीनो मृत भरतार, किधो सजीवन ते निर्धार. पिशाच पीडा किधी दूर, विप्र पुत्र उठ्याडो शूर. हरिविप्र मद अंत्यज हाथ, रक्षो भक्ती त्रिविक्रम तात. निमिष मात्रे तंतुके एक, पहुचाडो श्री शैल्य देख. एकी साथे आठा स्वरूप, धरी देव बहुरूप अरूप. संतोषा निज भक्त सुजात, आपी परचाओ साक्षात. यवन राजनी टाळीपीड, जात पातनी तने नचिड. रामकृष्ण रूपे ते एम, किधो लीलाओ कै तेम. तार्या पथ्यक गणित व्याध, पशुपंखी पण तुझने साध. अधम ओ धारण तारू नाम, गाता सरेन शाशा काम. आधी व्याधी उपाधी सर्व, टळे स्मरण मात्र ती शर्व. मूठ चोट ना लागे जाण, पामे नरस्मरणे निर्वाण. डाकण शाकण भैसासूर, भूत पिशाची जंदासूर. नासे मुठी दैने तूर्त, दत्त धून संभाळता मूर्त. करी धूप गाये जे एम, दत्त बावनी आ सप्रेम. सुधरे तेना बने लोक, रहे न तेने क्याये शोक. दासी सिद्धी तेनी थाय, दुःख दारिद्र्य तेना जाय. 52 गुरुवारे नितनेम, करे पाठ 52 सप्रेम. यथावकाशे नित्य नियम, तेने कधी न दंडेयम. अनेक रूपे एज अभंग, भजता नडेन माया रंग. सहस्रनामे नामी एक, दत्त दिगंबर असंग छेक. वंदू तुझने वारंवार, वेद श्वास तारा निर्धार. थाके वर्णवता ज्या शेष, कोण राकहू बहुकृत वेश. अनुभव तृप्तीनो उद्गार, सुनी हसे ते खाशे मार. तपसी तत्वमसी ए देव, बोलो जय जय श्री गुरुदेवपूर. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. असा हा दत्त बावनी गुजराती भाषेतील छोटासा ग्रंथ तुम्हाला मी वाचून दाखवला
आणि त्याच्यामुळे आपल्याला मनःशांती मिळते. हा दररोज वाचावा एकदा तरी.